आपल्या गंगाखेड शहरामध्ये नवीनच एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे गंगोत्री धाम म्हणून, आणि त्याला सुद्धा गंगाखेड वासियांनी चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स काय दिलेला विशेषता आहे. आहे का लोकांनी हे प्लॉट काय घ्यावेत? ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायवे टच आहे आणि रेसिडेन्शियल पर्पजसाठी जे छोटे प्लॉट्स आहेत, कारण गंगाखेड शहरामध्ये जमीनच्या किमती ह्या खूप जास्त आहेत. जास्त आहे. त्यानुसार मोठे जर प्लॉट केले तर सर्वसामान्य व्यक्ती जे आहे तो घर बांधकाम करण्यासाठी त्याचं जे काही बजेट आहे ते डिस्टर्ब होऊ नये त्याच्यात आम्ही विशेष करून ह्याच्यात काळजी घेतलेली आहे की जेणेकरून 1000-1100 फुटाचा प्लॉट असावा आणि जेणेकरून एक 50-60 लाखापर्यंत त्याने त्याचं घर बांधू शकावं, अशा पद्धतीने आम्ही ती काळजी घेऊन गंगोत्री धाममध्ये आपण 5 कमर्शियल प्लॉट काढलेले आहेत, म्हणजे हायवे टच. त्यापैकी 3 प्लॉट गेलेले आहेत आणि रेसिडेन्शियलमध्ये सुद्धा म्हणजे टोटल पूर्ण प्लॉट 47 आहेत. त्यापैकी आज जवळजवळ एक 16-17 प्लॉट गेलेले आहेत ओपनिंगच्या दिवशी. आता बाकीवर समोर प्रतिसाद मिळत राहील. उर्वरित प्लॉटसाठी म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि आम्ही जे रेट्स काढलेले आहेत त्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आणि रेट जो म्हणजे रेसिडेन्शियलच्या हिशोबाने जे आहे, म्हणजे गंगाखेड शहराच्या मध्यवस्तीला जो लागून आहे, संत जनाबाई मंदिरापासून जो रोड येतो त्याला अप्रोच आहे, पाण्याची इथं व्यवस्था आहे, वीज पूर्णपणे आपण डीपी इथे आणलेली आहे आणि बाजूलाच गंधाट मामांचे राहते घर असल्यामुळे सिक्युरिटीच्या हिशोबाने सुद्धा खूप चांगलं आहे आणि ओपन स्पेस वगैरे आहे, त्या हिशोबाने राहण्यासाठी इथं योग्य जागा आहे. लवकर सगळ्यांनी येऊन प्लॉट्स बघून आपले आपले प्लॉट फायनल करावेत अशी आमची इच्छा आहे. त्या आशीर्वादाने व भरतदादा यांच्या सहकार्याने आमचे जावई श्री सौरभजी दैवाल व दीपक जैन माझा पुतणी आहे, त्यांनी गंगाखेड नगरामध्ये एक भव्य असं सुंदर एन ए लेआउटचं आयोजन केलेलं आहे. गंगाखेडमध्ये प्रथमच पदार्पण केलेलं आहे. यशस्वीरित्या त्यांनी 8 ते 10 साईधाम, शिवांशवाडी, विठ्ठलवाडी आणि बरेचसे काही त्यांनी डेव्हलप केलेले आहेत ते यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेले आहेत. परभणीला धाम हे हायवे टच आणि पूर्ण व्यापारपेठ परभणी रस्त्याला जास्त प्रमाणात व्यापारपेठ वाढलेली आहे. त्यामुळे इथं वाढता प्रतिसाद म्हणजे चांगला प्रतिसाद इथं मिळू शकतो आणि हे असं लोकेशन यांचं अति सुंदर आहे. त्यामुळं इथं जे घेईल म्हणजे प्लॉट घेतील त्यांना फायद्याचं रूप राहील. सगळे सुविधा अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, लाईटची सुविधा आहे 24 तास, पाण्याची मुबलक सुविधा आहे आणि टाउन प्लॅनिंगचं हे आहे आणि 40 मीटरचा संबंधित गावात जाणारा रोड आहे आणि ते जुना गावठाणमध्ये जाणारा रस्ता ह्याला अटॅच आहे. त्यामुळे ह्याला वाढता प्रतिसाद आहे. सर्वसामान्यांना जर पाहायचं आहे की हे खरंच सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करतेत का नाही, तर त्यांनी वसमत रोडला आमच्या इथे येऊन पाहावं. एवढ्या मोठ्या म्हणजे मराठवाड्यात सगळ्यात पहिला परभणी जिल्ह्यामध्ये 200-300 फ्लॅटचं ज्या टायमाला लोक प्लॉट घ्यायचे क्षमतेत नव्हते त्यावेळेस फ्लॅटची निर्मिती केली आणि ती सक्सेस केली. म्हणजे ह्यांचं जे कार्य आहे ते फक्त सर्वसामान्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मोबदला तर कुणी बी घेतच असतो, पण यांच्या मोबदल्यामध्ये हे लोकांचा आशीर्वादही जास्त, त्याला प्राधान्य यांच्याकडून जास्त मोबदल्यापेक्षा, असं माझं मत. काय आव्हान कराल नागरिकांनी यावं, एवढ्या नयनरम्य ठिकाणचे प्लॉट लवकरात लवकर घ्यायला पाहिजे त्यांनी आणि ह्यांचाही आत्मविश्वास वाढेल. भविष्यामध्ये हे गंगाखेडमध्ये अजून चांगल्या प्रकारचे हे डेव्हलपमेंट करतील